अरे बाबा बाबा चिमणी आहेत का मस्करी. हा काहीतरी आहे शिवरा बघा मित्रांनो, कसला शिवरा आहे. आया 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 कसला आहे बघ. आया आया 13 14 15 16 27 28 29 फोटो काढतो ना आता. नमस्कार मित्रांनो, जय भवानी आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगड आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आपल्या कोकणातील सर्वात म्हणजे आवडत्या मासेमारीमधल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. खरं सांगा तर मित्रांनो, आपण एक पार्ट बघितला होता म्हणजे चढणीचे मासे पकडण्याचा. तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रीसाठी जाळं टाकली होती. तर आता झालेली ती म्हणजे सकाळ, आणि सकाळी आम्ही निघालो होते म्हणजे ती जी टाकलेली जाळं होती ती म्हणजे उचलण्यासाठी. पहिलं जाळ म्हणजे स्टार्टिंग आपण या पर्यापासून केली होती. या शेतामध्ये आपण सगळे जाळं टाकलेले आहेत आणि काही जाळं आपले जे आहेत ते आपल्या म्हणजे खाडीमध्ये आहेत. तिकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर आपल्या चिमणी किंवा खवली किंवा शिवरे वगैरे म्हणजे अशी मोठमोठी मच्छी इथे पाहायला भेटणार आहे. तर चला सुरुवात करतोय मित्रांनो. व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, स्किप न करता त्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करायचा आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका. चला तर जातोय, एकदम धुमाकूळ बघतोय म्हणजे काय काय आपल्याला मच्छी लागली आहे ती चढणीच्या माशांमधली एन्जॉय बघतोय. चला, आपल्यासोबत आहे तो म्हणजे हेमंत आहे. आणि हा जो जाळ आहे तो हेमंतचा आहे. कारण कालच्या होता संध्याकाळच्या वेळी म्हणजे काय आला नव्हता, तर आता मस्त आवर्जून आलेला आहे तो. जर नशिबात काय असलं शिवरा पाहिलं था बघ लागला बघ. मित्रांनो तुम्ही बघू शकताय म्हणजे शेतांमध्ये तुम्ही बघा जिवंत आहे काय. जिवंत आहे तर जिवंत चांगलाच मोठा शिवरा आहे बघा. वर घे त्याला, कशी मोठी साईज आहे बघा. जरा त्याला हे कर कचऱ्यातून. हा जी मोकळी जागा आहे ती दाखव जरा. असं सरळ दाखव. एकदम पिवला पिवला मित्रांनो पडलेला आहे बघा. म्हणजे आगोटीचा म्हणजे हा उधवणीचा शिवरा. खूप मोठी साईज आहे, मस्त आहे. बघूया आता. एक तर लागलेला आहे आपल्याला, पुढे अजून भरपूर काय झालं उचलायचीच आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक मोठा मारा आहे म्हणून याला जास्तीत जास्त लागलं तर काय खवली लागतील किंवा इतर फंटूसा वगैरे मोठे मोठे म्हणजे चारच्या माराचे असतील. ते कुठे आलते हेमंत तो त्या साईडला पण तिकडे बेंड हालतोय. मित्रांनो एक आपल्याला तो शिवरा लागलेलाच आहे, पण त्याप्रमाणे अजून एक पुढचा जो बेंड आहे ना तो हालतोय तिकडे. पाणी सुद्धा मस्त आहे बघा. साथ चांगल्या प्रकारे दिलेलं आहे पावसाने, म्हणजे पाणी पडतच राहिलेलं आहे. पूर्ण रात्रभर विचार केला ना तर मित्रांनो असा झिरमीर पाऊस लागलेलाच आहे. आणि असा जर पाऊस असला तर चढणीचे मासे उतरत नाही, ते चढतच राहतात. म्हणजे शेतान वगैरे कसा जसा पाणी जसा लोट लागेल ना तसं ते म्हणजे त्याच्यावरती विरुद्ध दिशेने म्हणजे चढले जातात. त्याचीच एक समा, एक चांगलाच बघा शिवरा. कसला आहे बघा, पिवला पिवला म्हणजे पडलाय. हा खरा आगोटीचा मित्रांनो शिवरा. आता हेमनला काय मित्रांनो गम नाही आहे, कारण त्याला आता चिमणी नाही लागली तरी टेन्शन नाही. अजून एक काहीतरी पुढे बेंड हालतोय म्हणजे काय फंटूस किंवा खवूल वगैरे काहीतरी असण्याची शक्यता आहेच. टायमाला या सीझन म्हणजे मंगूर मासे पण जास्त असतात, मग ते आम्ही ते खात नाही. लागला तर मोठाच लागेल. 4 बोटी मारा. हा 4च आहे ना. तेच मला वाटला की 3.5चा किंवा 4चा मारा असेलच. कालच्या पहिल्या पार्ट मध्ये मित्रांनो एक शिवरा लागला होता, तो आपण खाडीमध्ये जाळ टाकला होता, हेमंतच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठा शिवरा लागला होता. लाग 2-3 आमताम कर हा बघा का शिवराच मित्रांनो. हा बघा सुद्धा बघा कसला त्याचप्रमाणे ती साईज आहे शिवरा. कसला आहे बघा मित्र. आपण जिवंत आहे काय. मित्रांनो बघा त्याचप्रमाणे अजून एक शिवरा आपल्याला तो बघायला भेटतोय. कडक रे, जिवंतच आहे. 1-1 किलोच्या साईजच्या वरच असतील हे. याच्यात काय बोलण्यात काय भाग नाही आहे. नक्की झाला हा. शेतांमध्ये काय मित्रांनो ढोप्यावरती म्हणजे तेवढंच म्हणजे पाणी असतो. जालाची उंची जरी 50 ही असली, 50ची जरी उंची असली, हाईट असली तरी शेतांमध्ये पुरेपूर तो म्हणजे पुरला जातो. झोल जास्त राहतो त्याला, म्हणून ते कसं आहे कुठलाही मोठा मासा असला तरी तो गुरफाडून राहतो. आणि शिवरा एवढाच चालाक की स्टार्टिंगला त्याच्या मुशा वगैरे असतात. कधी कधी तो जर भेटला तर बरा, नाहीतर मुशा लागल्या तो वापस फिरून जातो. नाही मग एवढा चतुर हा म्हणजे शिवरा मासा. पण शेतांमध्ये कसा जालाला आपल्या झोल असल्या कारणाने तो कसाही तो गुरफाडून राहतोय, कारण पेट टाकायला आलेला असतो. अरे वा, हा कोणाच्या नावावर जाईल हे मला खुश. खातच तरी किती, तुम्हाला काय नाही. कसला आहे बघा मित्रांनो. तो मगाशी जो शिवरा पहिला लागला होता त्याच्यापेक्षा हा मोठा आहे.
हल्ली खुश झाला हेमंत, चेहऱ्यावरती नूर बघा त्याच्या. अरे वा वा, मस्त टोपी आणलीस. सेफ्टी पाहिजेच, कारण कंटिन्यू आपल्याला आता 1.5-2 तास तरी या पाण्यात भिजायचं आहे बोलल्यानंतर. असं दाखव, असा उभा. हा उभा ना, असं दाखव आडवा. हा बघा, हा दुसरा शिवरा. मागाचा जो शिवरा हा सुद्धा जिवंतच आहे. मागाचा होता थोडा पिवळसर होता. चला ठीक आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. पहिलाच झाला आपला. 2 शिवरे आपल्याला मोठमोठे बघायला भेटले. असा वाटला ज्यावेळी आपल्याला पहिला शिवरा लागला त्यावेळी इकडे बेंड हलवला होता, वाटलं की बोलू खवूल वगैरे काहीतरी असेल, पण दोन्ही शिवरे लागले मस्त, एकदम कामच झाला. सध्या शिवरे वगैरे का तर तलाव बोला, धरणं बोला, म्हणजे आता पाणी त्याच्या पातळीच्या वरून पाणी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जेवढी काही तलावांमध्ये किंवा धरणांमध्ये मच्छी असते ती म्हणजे अशी सैरा वैरा झालेली असते, आणि त्याचा आपण फायदा उठवतोय. चढणीच्या माशांमध्ये पकडण्याची एन्जॉयमेंट भारी वाटला. म्हणजे चिमण्यां प्रकारे अजून काहीतरी आपल्या इथे बघायला भेटतोय. अजून भरपूर काही आपला खेळ बाकीच आहे. दाबून ठेवतोस ना? ठीक आहे ठीक आहे, चला आता पुढेच बघू आपण नंतर. मित्रांनो, तुम्ही खाडीमधला हा आपला पहिलाच जाल हेमंतचाच आहे. हेमंत जरा दाखव त्याला किती स्टार्टिंगमध्ये चिमणे लागलेत आपल्याला. स्टार्टिंगमध्ये इथे बघा, थोडंसं झूमिंग करतोय, एक चिमणा आहे बघा. त्याच्यानंतर अजून एक चिमणा आहे, अजून 2 चिमणे आपल्याला दिसतात पुढे. हे पहिलाच मॅचच म्हणजे साईडचा भाग आहे. जशी लागत जातील ना तशी. तो बघा आणखी एक आहे बघा तिथे, त्याच्याच बाजूला एक मोठा चिमणा आहे. पण आपण काय आता त्याच्या सोबत काय जाऊ शकत नाही. हे म्हणतात जसं लागेल ना तर तसा आवाज दे, वरती येऊन तर नंतर दिसेलच. उद्वन कसली वाटतात बघा आतल्यात मध्ये मित्रांनो. एका ह्याच्यामध्ये मित्रांनो 10-12 चिमणे लागली. जरा हे म्हणून वर ये आणि दाखव थोडा मुचका. हा दे चला, हात दमला तो, धापशा टाकते. ठेव जरा खाली बघू दे, खाली ठेव. हे बघा आतल्या आतमध्ये मित्रांनो चिमणी आहेतच. मस्त लागली, म्हणजे ताजी ताजी चिमणी आहेत सगळी. हे बघा वरपर्यंत आहेत, म्हणजे मिक्स मच्छी सुद्धा आहे. चल ठीक आहे, शो हा पहिलाच जाळ झाला आपला खाडीमधला. नंतर आपल्याला जाऊन तिथली सगळी झाला म्हणजे उतलाची आहेत. तिथले म्हणजे 4चे पण मारा आहेत, 3चे पण मारे आहेत, त्यांना सुद्धा मोठी मच्छी लागू शकते. हा आपला खाडीमधला मित्रांनो दुसरा जाल. ही जी जागा आहे ना याला आम्ही फाड बोलतो. म्हणजे 3 मुख एकाच ठिकाणी म्हणजे तिथे मिळले जातात, त्याला म्हणजे फाट म्हणून असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे फाटे फुटलेले आहेत. त्या साईडून क्लिअर आहे ना हेमंत? तिकडे टाकलंस ना पुढं? पावसाचे दिवस आणि आत्ताच्या वेळी म्हणजे थंडी पूर्ण म्हणजे हिवलायला होतंय. काल तर मला वाथरानच भरला होता. पहिला जिथे हात टाकला ना तिथे बघा चांगला चिमणा आहे बघा, पण लांबूनच आहोत जरा. वेग आहे, आणखी एक आहे, आहेत खाली एक आहे. आहेत ना. काम तमाम मस्त एकदम काम झालेलं आहे. ती बघा चिमणी बघा भरपूर आहेत. आपण त्या साईडून जाऊया. फॉलो मी. हेमंतचं काय माहिती आहे, हेमंतच्या जालांना उभारणी मोठी आहे आणि खाडीमध्ये काय जरी चोर चोराटे जरी आले पलवाला तरी खाडीमध्ये पाणी जास्त असतो, त्या कारणाने कोण सहजाची जात नाही. एक तिथे बघा चिमणी किती लागलेले आहेत. जिथे ते उचलतो ना तिथे काही ना काहीतरी आहेत, म्हणजे चिमणीच आहेत ते बघा. असं वाटतंय थार जर कमी असतं तर आम्ही सुद्धा तिथपर्यंत आलो असतो. अरे बाबा बाबा काढलास का बघ किती चिमणी. हे बघा जिथे जिथे उचलतोय तिथं म्हणजे चिमणी आहेत. आला रे आला चकडे वाला बसून चकड्यामध्ये आमच्या यमनंदनी शर्यत जिंकली बसून गाडीवरी. तो दिसतोय साधा भोला यमन दादा पालखरवाला आणि मांडव मोरला. अरे बाबा खाडीतला दुसरा चाल पहिले झाला खाडीमधली बघा चिमणी. भरपूर आहेत. ही बघा चिमणी बघा मित्रांनो कसली आहेत. खालून वर पर्यंत सगळी चिमणी चिमणी. जास्त आलो नकोस, असं ठेव. ती चिमण्यांची बाजू तिकडे दाखव. हे बघा हा दुसराच जाल.
त्याला भरपूर चिमणी लागली 15च्या वर आहे. आपण तेवढा म्हणजे अंदाज लावला होता, म्हणजे तो बोलला 12-13 चिमणी. मी तर सांगते 15च्या वर चिमणी आहेत. आपल्याला इथं समजतं ना डायरेक्टली. मस्त आहेत बघा, मागून पुढून भरपूर आणि सगळी मोठमोठी चिमणी. हा जो मारा आहे हा सुद्धा 1.5चाच मारा आहे. चांगल्या प्रकारची एक साईज आहे. 100ची उभारणी आहे. याचा फायदा झाला म्हणजे किती जरी खोली असली तर जाल आपल्याला त्या प्रकारचा पाहिजे, म्हणजे उभारणीचा. कुर्ली आहे, कुर्ली बघा मित्रांनो, एकदम लाल खाड्यांची म्हणजे कुर्ली आहे. पूर्ण म्हणजे लाल झालेली आहे. ही बघा वरूनच कसली वाटते बघायला. जालामधली कुर्ली, आणि ती काय कधी पोकाल नसते जास्त करून. जालामध्ये सध्याच्या कालामध्ये लागलेल्या कुर्ल्या पावसाळ्यामधल्या या भरलेल्याच असतात. डोलीमधल्या बोला, जालामधल्या बोला, ह्या डोला मिटून चिंबोरी घ्यायची. जर विकत कुठे भेटली तर, भेटत तर नाही सदाची. मित्रांनो हा आपला खाडीमधला जाल एमन कितवा? तिसरा ना? तिसरा जाल. पहिल्या जालामध्ये आपल्याला म्हणजे 7-8 चिमणी लागली. त्याच्यानंतर आत्ता 15 का 16 चिमणी होती या दुसऱ्या जालामध्ये. आता तिसरा जाल उचलतोय. या जालामध्ये हेमंत तर बोलतोय की आहे 15च्या वर तरी नक्कीच चिमण्या असतील. तर बघूया, असतील ना हेमंत? काढणार मला वाटतं पहिलाच काहीतरी आहे. मित्रांनो पहिली स्टार्टिंग बघा, हेमंत तर बोललेलं आहे 15-16च्या वर याच्या चिमण्या असतील. पण स्टार्टिंगमध्येच बघा एक पीत लागलेला आहे, एक खऊल लागले आणि 2 चिमणे लागलेत. म्हणजे पहिलेच म्हणजे काठीमध्ये त्यांनी का उचलला याचं कारण असं आहे की पावसाळ्यामधल्या आपल्या जालाच्या मेरेला म्हणजे साईडच्या बाजूला काही ना काहीतरी म्हणजे जनावर म्हणजे गुतला असतो. म्हणून आपण कधी पण हातामध्ये उचलायचा नाही आहे. या गोष्टीची म्हणजे सेफ्टी बाळगूनच आपल्याला ते काम करायचं आहे. हे तो चिमणा पडला का काय? पडला एक गेला. मित्रांनो स्टार्टिंग मध्येच बघा खरी उद्भवन आताही बघायला भेटतंय. चांगली सुरुवात झाली. आणि एक मोठा चिमणा होता तो आता जस्ट म्हणजे कॅप्चर झाला असेल. जर कोणाचं लक्ष असेल तर नीट बघा आपल्या व्हिडिओमध्ये. चिमणा लगेच तो म्हणजे पडला, व्यवस्थित गुतला नव्हता. त्याचा मला वाटतं एकच काटा गुतला होता. बघा पुढे पुढे चाललाय. एक वर मुंगूर सुद्धा आहे इथे, तिथे चिमणी लागली. एक चांगली सुरुवात झाली, कारण आपल्याला 15-16च्या टार्गेटच्या वर आपल्याला अंदाज गाठायचा आहे. पुढे अजून एक चिमणा. या कांडारीवर एवढा भरोसा काय म्हणून ठेवलास? चांगली जागा आहे आणि साफसुथरी पण आहे. बघा पूर्ण ताजी ताजी चिमणी, कसली मोठी मोठी चिमणी आहेत बघा. 1.5-2 तास मारा आहे ना. हे बघा सगळी म्हणजे चिमणी पोहतात वरती. 2, 3, 4. अरे बाबा बाबा झाला. याला लागतात तर आम्हाला बघवत नाही, भले आम्ही सोबत आहोत. झाला. हेमंत जसा बोलला त्याप्रमाणे म्हणजे त्यांनी मिशन गाठलेलं आहे. किती चिमणी आहेत बघा. थोडा आपला अंतर लांब आहे म्हणून आपल्याला काय क्लॅरिटीमध्ये दिसून येणार नाही. जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला बघायला काय मजा नाही त्या गोष्टीची. ती बघा तिथे वर अजून दिसतानाच आपल्याला भरपूर करून जिवंतच आहेत ना सगळी, म्हणजे जास्त करून चिमणी जिवंत आहेत. आणि ही जागा इथे थोडासा म्हणजे उथाल पण आहे जागेला. हां भरपूर आहेत. जसजशी म्हणजे साईडची बाजू येतं ना, साईडच्या बाजूला कसा म्हणजे वाहत वगैरे कमी असतो, म्हणजे प्रेशर म्हणजे वाहनीचा. त्या ठिकाणी कसा चिमणा वगैरे चांगला, जाल आपला स्थिर राहतं, स्टेबल राहतो, म्हणून ते चिमणी वगैरे गुंतली जातात आरामात. आणि मधल्या बाजूला काय वाहनी वगैरे जास्त असतं, तर म्हणजे खालची जी खडी असतं ना ती म्हणजे उपिलली जाते. आणि खडी उपिलली की चिमणा कसा तो खालून निघून जातो. म्हणून कुठल्याही साईडला दोन्ही किनारपट्टीला चिमणी वगैरे किंवा कुठलीही मच्छी जास्तच करू लागते. हे आहेत ना शेवटपर्यंत? गेली का बिच्छा बाहेर गेली काय? गेली. स्टार्टिंगमध्ये हेमंत तर बोलला होता की 20 तरी मी काढून दाखवीन. तर एक आपण अंदाज लावला, आम्ही लावला की आपल्याला 16-17 तरी बघायचे चिमणी. 20च्या जास्त त्याने अंतर म्हणजे चिमणी आपल्याला दाखवून दिलेली आहेत. आता आल्यावर आपल्याला दिसेलच. कोणाला मित्रांनो पाक बीक पाहिजे असलं तर सांगा, विकतो मी पाक. ऑलरेडी त्याच्याकडे 3 पाक आहेतच. म्हणजे चांगले म्हणजे सेकंड आहेत ना सध्या? सेकंड नाहीत, बनवतो पण मी. बनवतो पण चांगलं आहे. मस्त वाटतं बघा चिमणी. पाक बोला, आल्या बोला, ते बनवून देईल तो. मच्छीच्या कुठली पण वस्तू, मच्छीच्या म्हणजे लागणारे जाले वगैरे बोला. बगली ठीक आहे. चला, या म्हणजे 2025 मधली ही जी उद्वण आहे ती आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे बघायला भेटली. हे बघा कसली वाटतात बघा. आपण जरा खालून नजर मारू. टीमपासून घेतला ना एक मुठ्या बघा, आपल्या मुठ्या पाहायला भेटतोय. आपली मुठ्यांची एक व्हिडिओ होणार आहे नंतर. हे बघा खाडीमध्ये होता, एवढ्या पाण्यामध्ये कसा का तो आला काय माहिती. पाणी जास्त भरला म्हणजे खाडीच्या किनारपट्टीला जी बिलं वगैरे असतील ना त्याच्यातून तो निघाला असेल बाहेर. हे चिमणी बघा किती आहेत जालांमध्ये, खालचे वगैरे आहेत. तर आता आपल्याला
एवढी कमी वाच करून दाखवत नाही मित्रांनो. हा आपला चौथा जाल हेमंतचा, एक तुकडाच आहे बोलतोय. हेमंत टोटल आता किती लागली? अरे बाबा बाबा बघा सुरुवात झाली बघा चिमण्यांची. तुकडाच आहे. इथे स्टार्टिंगला किती होती? इथे 4-5 आहेत ना. इथे 2-3 चिमण्या आहेत स्टार्टिंग मध्ये. तो बोलते जास्त मोठा जाल नाही, बोलते तुकडाच आहे. ती बघा तिथे तोरण. हे बघा 1 2 3 4 5 6 चिमणी एकाच जागेवर आहेत. अरे बाबा बाबा सॉलिड मार्केट डाऊन केला बाकी. तुकड्यालाच फॉर्म बघा. म्हणजे असं वाटतं संपूर्ण हा जाल असतं. हा कुठला जापनीज साहेब वाटतं काय? इंडियनच आहे. इंडियनच आहे तरी पण मित्रांनो बघा चिमणी बघा कसली. चलास खाडीमध्ये फॉर्मच आहे. या तुकड्यामध्येच मार्केट डाऊन केलास. ही बघा जिथं जिथं उचलतं ना तिथं म्हणजे काही ना काहीतरी चिमणी आहेतच. तोरणचे तोरण लागलेत, लाईटीचं तोरण. हा जाल बाकी आपल्याला बघायला बाहेर आल्यावर मजाच येईल. आया 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 चिमणी बघा चिमणी कडक. आता बाकी आम्ही खुश झालो. प्रतीकचा चेहरा बघा. आता वाटा जास्त येईल ना आता आपल्याला. वाटाईल नाही ठीक आहे ठीक तर आहे वाटाईल खरंच. हा मात्र जाल आहे छोटा पण त्याला लागली चिमणी भरपूर. बाहेर आल्यानंतर भरपूर काय मजा येईल आपल्याला बघायला. आदवच काढला. हा बघा इथून ते इथपर्यंतच झालाय हा. म्हणजे एवढा तुकडा आहे, जास्त मोठा पण नाही आहे. कसली फडफडतान बघा. खलास. आणि सगळी बिगेस्ट मोठमोठी चिमणी आहेत. आता काय खुश झालाय बघा. तेजी बघा त्याच्या चेहऱ्यावर. बाबा हेमंतचा दिवस आहे रे. दिवस चांगला आहे. ए याच्या पण तू लेमन काढणार रे. हा हातावर गेम आहे तर गेम असेल. तो. काय माझ्या टायमाला आता शिवरा मोठ्या पण आहेत ना. शिवरा पण काढील तो. चांगल्या बोलू नाव घेतलं तर काय. चौथाच जाल म्हणजे प्रत्येक जाल उचलतोय. म्हणजे स्टार्टिंग म्हणजे आपली थोडी मंदावली होती. पहिल्या ह्याच्यामध्ये 12 का किती चिमणी लागली ना. शेतामध्ये कमी लागली पण खाडीमध्ये भरपूर चिमणी. अरे बाबा बाबा कचरा सारी चिमणी आहेत. कचऱ्या सारी. ते पाणी जास्त आहे खाली. पाणी जास्त आहे. कमी असं जाम लागले. पाणी जास्त म्हणजे जे दरवाजा आमची जी उघड आहे ना मित्रांनो तिला 3 दरवाजे आहेत. प्रॉपर जर विचार केला तर आता ओटीच आहे आणि ते दरवाजे 3 उघडलेले नसतील म्हणून अजून एवढ्या खाडीमध्ये पाणी आहे. आला रे आला. गटली घेऊन आला. साला तुकडा आहे बोलास म्हणजे तुला ज्या जालावरती जास्त करून गॅरंटी नव्हती. म्हणजे एवढी लागतील अशी गॅरंटी नव्हती. त्याचा अंदाज होता की 3-4 लागतील एवढा त्याने टार्गेट द्यायला होता. हा 4 ते 5 फक्त 4 ते 5 हा झाला आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये त्याला एवढी गॅरंटी नव्हती. ही बघा चिमणी. अरे बाबा बाबा चिमणी आहेत का मस्करी. खाली पण आहे. खाडी मधली चिमणी बघा कसली मोठी चिमणी आहेत. नाही रे देवा नाही. हा सुख बघायला आमचे झाला नाही. कच्ची चिमणी आहेत बघा. आखी भरलीन. कडक रे कडक. खरंच सोडवायला मला वाटतं एक मजूरकर ठेवायला लागेल या झालाला. 5 चिमण्यांवर संपूर्ण. आता तुम्ही बघितलं असाल हेमंतने आतापर्यंत 4 जालं उचलली. हा जाल जो आहे तो 5वा जाल आणि हा माझा जाल. थोड्या जालाचा पॅटर्न तुम्हाला वेगळाच बघायला भेटेल. 1.5चा मारा आहे. हेमंतलाच आता पाठवते कारण तो आज लक्की आहे. तर बघूया जर लागला तर ठीक आहे. मी आतापर्यंत फेलच आहे. मी 2 जालं मी फक्त उचलली शेतामधली. तिथं मला थोडासा मला काय कमी 2-2 3-3 अशी टापं लागली. हेमंत कर बाबा सुरुवात आणि आईचा नाव घे. 5वा झाला आहे आणि हा सुभाषचा पहिला झाला. माझा पहिला जाल इथला खाडी मधला. कारण ह्याला सुद्धा लागतात म्हणून मला सुद्धा आहे थोडासा जजमेंट काही लागू दे म्हणून. पहिला 1 तर लागलेला आहे वर. तडकवला असं काय बहुतेक. हा 2 4 लागली. 4 आहेत खाली. काय तो मंगूर आहे का काय. 4-5 चिमणी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी म्हणजे 5 चिमणी आहेत. एक मुंगूर. हे म्हणतात जसं जाशील ना तर तसं माझा तू कॉन्फिडन्स वाढव. काय तेवढाच. हाय पुढे एक आहे. पुढे एक आहे. कडक. जसं पुढे जातोय साईज बऱ्यापैकी आहे ना. साईज तुला खतरनाक रे मोठी लागली. मंगूर आहे का काय. मंगूर आहे की काय. कचरा सोड हो. खाडीमध्ये विचार करत ना कचरा वगैरे भरपूर असते. 9 झाली आहेत म्हणजे आणखी एक 10 झाली.
साईज बाकी जबराट आहे खाडीमध्ये. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी चिमणी लागते. 11, 12, 13. मांडव मोडणारे. जसजसा आता किनारपट्टीला जाईल तर तशी चिमणी वाढत जातील. आता बघूया, जर खडी जर स्थिर असेल तर चिमणी लागतील. अरे फारू नको, फारू नको. माझा झालाय तर फारतय, टाराटर उरवतय, जाप गुतलाय तर. साईज बघा चिमण्यांची, कसली मोठमोठी साईज आहे. साईज बाकी हाय हो. त्यावर बाकी माझ्या आता असं आलंय. यमनचा भगवत नव्हता ना आपल्याला. मना बघू येत ना, ए, खालून सोड जरा. मना बघू येत तुला नाही. जामच लागली तुझ्याला. त्याला मेहनत मी जास्त घेतलेली, अतोनात मेहनत घेतली होती. यमन, हे आता वर अरे चल तिथं तिकडं. कुठलाय बघ इथे खाली. काय मी काट्यान भरलेला हाणला जाल माझा म्हणून गवत झाला की. तुला सोडून पण देत तर चिमणी घरी आहे ती. काही उतरायला मागच नाही जाल तुझं. यमन कुठं काटा भरला माझ्या मांडीन. हा टरकव टरकव. घे. चिमणी बघू शकता, एक एक साईज कसली मोठमोठी चिमणी आहेत बघा. बोईट पण जिवंतच आहे. साईज सॉलिड कडक कडक चिमणी बघा. भरला म्हणजे याच्यावरून अंदाज येतोय या खाडीमध्ये उद्वन भरपूर प्रमाणात आहे. आणि आता जरी कोणी भरतीवरती जरी कांडारी टाकल्या तरी पूर्ण भरून जातील, कारण आता भरती येईल. आजची मला वाटतं चतुर्थी असेल किंवा पंचमी. 11 ते 12 वाजता ही भरती येईल. चला, अजून आपल्याला 2-3 कांडारी उचलायची आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट एंड करू. मित्रांनो, आतापर्यंत आपण किती जालं बघितली? 6 जालं. त्याच्यातून 2 माझी, हे म्हणजे 4 जालं उचलून बघितली. आणि आपल्याला काल ज्या जालाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये ज्या जालामध्ये आपल्याला शिवरा लागला होता तो हेमंतचा बिगेस्ट आणि मोठा 4चा मारा असणारा जाल. त्याच्यामध्ये मोठी काय आम्हाला अपेक्षा आहे. हा हेमंतचा शेवटचा जाल. त्याच्यामध्ये बघूया आता काय काढतोय. लागणार 100%, कारण हा जाल त्याचा आवडता जाल आहे. अब इथं पण दिसते काय तिला. अरे वा, खऊल आहे खतरनाक रे. खऊल तुम्ही बघू शकताय. मी त्याला आताच बाहेरून अंदाज लावतोय. अर्धा किलोच्या बाहेरही खऊल आहे आणि चांगली साईज आहे बघा. आणि मोठी ताजी जाती आहे. शेवटी आवडता जाल तो आवडता जाल. नुसतंच आपण एखाद्या म्हणजे जालावरती भरोसा ठेवत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला पण वाटतो काय ह्या जालावर माझा भरोसा आहे, तरच आपण कुठेतरी याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतोय. पिशवीत ठेवते. तनकीच आहे रे खऊल. कसली आहे बघा खऊल. पहिलेच लागली. ही बा आणखी काय. अजून एक खऊल आहे बघा त्या ठिकाणी. मस्त एक खऊल लागली त्या ठिकाणी. अजून सुभाष, एक मोठी खऊल तू आहे. मोबाईल घे ना आतमध्ये जा डायरेक्ट. मी जातात त्याला मच्छी असेल भरपूर आहे असेल चालू मच्छी. ते माझ्या ते ठेव नंतर घे त्यांना. जरा मी मोबाईल घेतोय आणि त्याच्या सोबतच जातोय, कारण या जालामध्ये आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे. जवळच एकाच्या मागे म्हणजे एकाच ठिकाणी मला वाटतं ही जोडीच असेल खवलींची. दोन खवली तर लागल्या. एक जर शिवरा बघायला भेटला ना तर बरं होईल. हेमंत, तो एवढा जाल तिकडे गेलाय. ते खडी उपाकले. खडी आहे ना स्थिर. एक पाहिजे, एक काहीतरी टाप लागला तर मोठा टाप लागतोय. मोठमोठ्या खवली 2 तर लागल्यान. हा काहीतरी आहे शिवरा बघा मित्रांनो, कसला शिवरा आहे. आया आया, किलोच्या बाहेर, किलोच्या बाहेर, असला हाय बघा. किलोच्या बाहेर शिवरा. काम तमाम उधोन मारली हेमनने आणि माझ्या नावावर एक शिवरा पडला. आता मी खुश झालो. कसली साईज आहे बघा. खरंच मी पाण्यात आलो, जवळ आलो, त्याचा पण आपल्याला काहीतरी फायदा झाला. म्हणजे भरपूर चांगल्या पद्धतीत आपल्याला बघायला भेटते मच्छी. शिवरा जाणार नाही तो ठेव हेमन. मस्त. या जालाचा खरं जर विचार केला तर श्रेय मला जात आहे, कारण काल मी संध्याकाळी घरी जाता वेळी या जालाला मी चांगल्या प्रकारे म्हणजे पुरला वगैरे होता. अजून एक काहीतरी आहे पुढे. ती बघा खऊल बघा कसली मोठी आहे. काम तमाम, खलास मार्केट डाऊन केला. आया आया आया, कसला आहे बघ. बघू दे कसला हाय मित्रांनो. शिवरा बघा, शिवरा बघा.
कडक शिवरा. ही साईज बघा शिवऱ्याची कसली आहे. हा पण तो जरा तो मेलेला आहे पण चांगला आहे, ताट झालेला आहे एकदम. म्हणजे खराब काय झालं ना, कसला मोठी साईज आहे बघा. ह्याच जालाला आपल्याला म्हणजे 2 शिवरे, अजून काय काय, बस बस भरपूर लागला 3 खवली लागल्या आणि 2 मोठमोठे शिवरे. तो रात्री लागला असेल शिवरा. हा रात्री लागला असतं पण तो वाणीच्या याच्यामध्ये भरपूर लवकर मरून गेला तो, पण भरपूर तो तलमालला असेल. झाला म्हणजे 4 मारेची एवढा पण आपण विचार केला नव्हता की लागेल म्हणून. काय आपल्याला एवढी मच्छी एका दुसरा मोठा टाप आपल्याला बघायला भेटेल असा विचार केला, पण भारी कामच तमाम. चला आता मी थोडासा मागं जातोय, नंतर येताना डायरेक्ट दाखवण्याची. हेमंत एकतरी आता भेटलं का म्हणा, हा उका ना देस एक शिवरा भेटल का बाळका. मग तुला आहे कालचा, तुला हाय कालचा. हा आणि कालचा एक शिवरा लागला होता तो प्रत्येकने याच जालाचा शिवरा प्रत्येकने घेतला. पण हेमंतची गेम केली याला म्हणायला काय हरकत नाही. खरंच मित्रांनो हा शिवराची साईज काय बघा, कडक कसला मोठा आहे तो. 4 माराचा म्हणजे विचार करा तुम्ही, आतोनात भरपूर मोठा कडक. साला मला तिकडे बिटकी लागली बारीक शिवरा. ह्याला काय अर्थ आहे. असू द्या चला आता तो घेऊन येतोय, मी पण जातो जरा. असेल पहिल्यांदा असं लागला मला. 2 किलोचा शिवरा असेल मित्रांनो. हेमंतला लागला खरं. हेमंत दरवर्षी माझे शिवरे बघतो, आम्ही रँकिंगला असतो काय हेमंत. हो दरवर्षी मला 7, 8, 10, 12 असे शिवरे असतात. त्याच बघून मी पण मोठा मारायचा झाला. मोठा मारा आणला नवीनच आहे. आणि आपला हे बघून आता भरपूर काय 400 मारे या उध्वनीला म्हणजे पुढच्या वर्षी तरी नक्कीच टाकले जातील. हो. याच्यात काय भेद नाहीच आहे. हे खऊल आहे ना इथं, हे खऊल झाली. हा शिवरा मस्त मच्छी भेटली याला. मस्त भेटली मस्त. ही इथे काय ना काय नाही तोच असेल शिवरा. हलू घे त्याला राजा, जाऊन नको देतो माझ्या वाटणीचा आहे. जिवंत आहे. चिमणी की चिमणी. कडक हे म्हणजे मला मित्रांनो 4 चिमणी पण मंजूर केलीत आणि एक शिवरा मोठा म्हणजे मंजूर केलाय. झाला म्हणजे हा नवीन झाला आणला होतास की तुला कोणी भेट दिली. नाही नवीन आणलाय. नवीन आणला आणि तुम्ही त्याची हे केलीस भांडी. हो मस्त म्हणजे वसूल पहिल्यांदा झाला का एवढा. पहिल्यांदाच टाकलं ना. पहिल्यांदा टाकला आणि पहिल्यांदाच टाकल्या त्याला किती कालचा एक शिवरा म्हणजे एकूण टोटल 3 शिवरे आणि 3 खवली. बस 3 शिवरे 3 खवली म्हणजे पहिल्याच एका फेरीमध्ये पैसा वसूल झाला जालाचा. आणि देखणी मच्छी अशी पण नाही की छोटी सगळी मच्छी जी लागली ती किलोची बाहेर. म्हणजे शिवरे जे लागले ते किलोच्या बाहेर, खवली ज्या लागला त्या अर्धा किलोच्या बाहेर. चला वरतीच जातो डायरेक्ट. आवलास रे राजा, कडक रे कसला आहे. इथं बघ कसली तापा बघ, हा कसला वाटते बघा. तापा बघा. आठव थंबनेलला बोलताना काय आया मित्रांनो काय टापा दिसतात देखणी. खलास मार्केट डाऊन. असं पेरीचा शिवरा. हा खालचा जो आहे ना हा. तो पेरीचा शिवरा आहे. वरचा आहे त्याने पेर घाललेली आहे पण थोडीफार त्याच्यात पेर आहे. कसली वाटतात ऍक्टिव्ह. 4चा मारा काम तमाम, काम 25 यार. चला हे उचल. हा पेरीचा. ते आणखी खवले ना तिकडे कुठं वरती. हे खोलती ही मगाची ही एक. म्हणजे ही ह्याच्यातली आपल्याला ही 5 तापं लागलेली. 4 किलो झाला सगळा. जास्त 4 किलो मच्छी जास्त आहे. चला ठेवतोय ते पण ठेव, नंतर आपण बघू. 6-7 झालं मित्रांनो उचलली. आणि आजच्या दिवसामधला हा आपला शेवटचा जाल. हेमंतचा सुद्धा शेवटचा झालाच आणि हा माझा सुद्धा शेवटचा जाल आहे. याच्यामध्ये बघूया हा खरब जागा आहे. आणि आता जो आपण इथे जो जाल टाकलेला आहे तो 1.5चा मार आहे आणि हा गोळ्यांवाला जाल आहे. खरब आहे म्हणजे दगडाचा एरिया खाली आहे, म्हणजे इथे चिखल वगैरे नसतो. म्हणजे आपल्याला दाबायला नको म्हणून त्यासाठी मी गोळ्यांचा जाल टाकलाय. त्याला आता बघूया शेवटचा घास गोड व्हावा असं म्हणतात, ते गोडच होणार नक्कीच. हे मग काठी दे पहिली. 1.25चा काय 1.5चा मारा आहे पण चांगला आहे. जेवढा छोटा मारा असतो ना त्याला लवकर जणजणावर म्हणजे गुतला वगैरे जातोय. म्हणून मी मागाशी सांगितलं होतं काठी कशाची आपल्याकडे पाहिजे, काठीला काठी असावी.
जाय म्हणतो हा बघा पहिला चिमणा इथे हे म्हणजे घेऊन लागली वरती पण आहे, तिकडे पण आहे. आहे काय बघा तो एक आहे हा 2 झाला हा इथे हा 3 झाला खाली एक 4 झाला हा वर एक आहे 5 6 7 इथे एक आला हा 8 आला 9 आणि चांगलाच भरला आता मना बघू 10 11 12 13 14 15 बस. 16 17 18 हा मुंगूर आहे एकूण 18 झाली 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32 या जालामध्ये मला तर वाटतंय मी हेमंतचा रेकॉर्ड मोडला असावा कदाचित असं मला वाटतंय हेमंतचा मागाशी जो जाल भरला होता टफ फाईट देऊ शकतोय असं मला वाटतंय नंतर गेला आपण बघू पण मी आता जस्ट आता मोजली ना तर ह्या जालाला तब्बल 32 चिमणे आहेत आणि सगळी मोठमोठी चिमणे उधवण्याची आणि खरी एन्जॉय वाटली शेवट मित्रांनो खरंच खूप एन्जॉयमेंट झाला डायरेक्ट आता सोडवताना दाखवतोय घरी निघतोय भरपूर काय वेळ झालेला आहे आम्हाला अजून सुद्धा म्हणजे कुठे ठिकाणी जायचं आहे चला ओके ठीक आहे बाय बाय भेटू डायरेक्ट तिथे तुम्ही बघू शकता मित्रांनो कडक पूर्ण या कांदा जालामध्ये मला वाटतं मी मार्केट डाऊन केला तरी उधवून हो ही खरी तुम्ही उधवण बघू शकताय प्रॉपर म्हणजे 35 म्हणजे चिमणे आहेत प्रॉपर नाद करा पण आमचा कुठे शेवटचा जाल मित्रांनो भरपूर काय चिमणी लागली चला तर डायरेक्ट सोडून दाखवतोय चिमणी एवढी लागली तर मला पिशवी उचलता येत नाही आता डोक्यावर घेतल्याशिवाय पर्याय नाही काटा टाकलेला फक्त तू नको बस चला टाकल्यावर तर मित्रांनो आत्ता म्हणजे आम्ही घरा पोहोचलो आमच्या आणि ज्या जालांमध्ये आम्ही जेवढी काय जालं टाकली होती म्हणजे 7-8 जालं होती दोघांची मिळून त्या जालांमध्ये जेवढी जास्त म्हणजे चिमणी लागली ती जालं आम्ही इथे समोर मांडलेली आहेत बघा काय तर मच्छी आहेत बघा प्रॉपर म्हणजे सगळी चिमणी आहे म्हणजे संपूर्ण जालाचे जालं भरलेली आहेत एवढी विचार केला तर आम्हाला ही फर्स्ट टाइम म्हणजे अशी एवढी उधवून पाहायला भेटलेली आहे आमच्या इथे आमच्या छोट्याशा नदीमध्ये पालघरच्या खाडीमध्ये भरपूर काय एन्जॉयमेंट अजून तर आम्हाला सोडवायची आहे सोडवता आम्हाला 2-2.5 तास जातील प्रॉपरली आणि इतर जी चिमणी आहेत इतर प्रॉपर पूर्ण जालं भरलेली आहेत चिमण्यांमध्ये आणि जी जालं आहेत ती माझी जालं इथं आहे थोडीफार आणि हेमंतची सुद्धा जालं आहे त्याच्यामध्ये 4-4 5-5 6-6 अशी सुद्धा चिमणी आहेत जेवढी काय जास्त भरलेली आहेत ती फक्त समोर आहेत बाकी अजून आपल्याला सोडवायची आहेत सोडवल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथे म्हणजे चिमण्यांचे 2 टब भरलेले आहेत भरपूर मोठमोठे म्हणजे मच्छी आहे आम्ही असा विचार सुद्धा केला नाही की आम्हाला एवढी म्हणजे मच्छी इथे म्हणजे एवढी चिमणी आहे तरणीचे मासे आम्हाला इथे मिळाले जातील खरं तर रात्रभर म्हणजे कांदारी टाकल्या होत्या म्हणजे ॲक्च्युली म्हणजे दुसरी जणांकडून जास्त करून नव्हते तर त्यांना एवढं काय असं वाटलं नसेल की एवढा पाणी पडलं रात्रीच्या रात्री आणि एवढी चिमणी म्हणजे उडवून चढली जाईल पण आम्ही त्या गोष्टीची समा मारली आणि ते तुम्ही बघू शकताय हेमंतने खरं तर हेमंतला चिमणी कमी लागली पण त्याला जी काय मच्छी भेटली ना तर त्याला ॲक्टिव्ह मच्छी भेटली म्हणजे शिवरे बोला ही संपूर्ण जी मोठमोठी मच्छी आहे ती हेमंतची आहे आणि हा हेमंतचा टप आहे आणि मला लागली मच्छी ती म्हणजे मला चिमणी भेटली त्याच्यामध्ये फक्त मला एक छोटासा शिवरा लागला पण बघ मी त्याच्यामध्ये समाधानी आहे तुम्ही शिवरे बघू शकता हेमंतला जसं लागले प्रॉपर जर विचार केला तर 1-1 किलोच्या बाहेर हा तर आहेच हा 1.5 किलो पुरा होईल जास्त बोला हे पूर्ण म्हणजे किती होते ना तर भरपूर काही धडपड पण आम्ही त्या प्रकारे तशीच केली सकाळी लवकर उठून गेलो म्हणजे 4 वाजता कारण कोण जाईल कोण उचलेल कारण शेतामध्ये टाकली होती काही झालं तरी काय धोपावर जर पाणी असला तर कोणी जाऊन कसा पण कांदारे डायरेक्ट घेऊन जाते चिमणा काढला हे तर हे नसतो पण असू द्या भरपूर आम्हाला एन्जॉय वाटते आणि फर्स्ट टाइम आम्हाला एवढी का म्हणजे उठवण इथे पाहायला भेटली हेमंतला सुद्धा आनंद झाला पण ज्यावेळी पहिली जी आम्ही रोज झालं उचलली त्यावेळी असं वाटलं नाही की आज आम्हाला मस्ती भेटेल म्हणून आमची तर एन्जॉय झाली पण आता पुन्हा एकदा बोलतो स्टार्टिंगमध्ये बोललो होतो जर तुम्हाला मनापासूनच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याच्या पुढे जाऊ नका तर भेटू आता पुढे आता पावसाला सुरुवात झाला आहे म्हणजे आता नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील ओके टाटा बाय बाय